तर सोलापूर मनपा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण आहे। तर 26 प्रभागांसाठी 1091 मतदान केंद्र असणार आहे। मतदान केंद्रावर 2741 पोलीस तैनात आहेत। या संदर्भात आढावा घेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याशी संवाद साधले आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूयात। पालिका आयुक्त सचिन ओंबाचे जे आहे ते आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, उद्या मतदान जे आहे ते पार पडते आणि कशा पद्धतीची तयारी जी आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे? आपल्याकडं टोटल 102 नगरसेवक पदाच्या जागा आहेत आणि एकूण 26 वॉर्ड आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 1093 मतदान केंद्र आहेत आणि त्या मतदान केंद्रावर आपल्याकडे साधारण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये 4 मतदान अधिकारी असतात आणि 1 पोलीस कर्मचारी, असे जवळजवळ 4,500 ते 5,000 कर्मचारी आपल्याला आज दुपार 7 वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी बसून त्यांचं डिस्पॅच होणार आहे। त्यांच्यासोबत आपलं जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतं ते पूर्ण मशीन आहे, त्याचं त्यांच्या सुपूर्द करून ते आज दुपारपर्यंत त्यांच्या त्या मतदान केंद्रावर जातील। त्या ठिकाणी ते आवश्यक जे काय अरेंजमेंट आहेत आणि ते मतदान केंद्र तयारी करण्याची जी कारवाई आहे ते पूर्ण पार पाडतील आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6-6:30 त्यांचं मॉक पोल होईल आणि 7 ते 5:30 या वेळामध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। ही पूर्ण लोकशाही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला संधी मिळत आहे। तर सर्वांनी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क उद्या बजावा। शहरामधल्या ज्या शाळा आणि कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं त्यांचे म्हणजे मतदान केंद्र जे आहेत ते अतिशय चांगल्या व्यवस्थित खुले आहेत। तर त्याच्यामुळं मतदारांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचा दर प्रति तोळा 1,46,000 गेलाय, तर चांदी प्रति किलो 2,90,000 गेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।